ही अशी डोकी फुटेपर्यंत मारामाऱ्या करून माझा विश्वास खोटा ठरवलाय. राजा, शिकलास तर कुणीतरी तुझ्या बुटाला बी पालिश करल. ले गाडक्या, तू मज्जा यार. चित्रपटाचं नाव आहे ओली की सुकी. ह्या टायटलमध्येच खूप उत्सुकता आहे. काय आहे ओली की सुकी म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? ओली की सुकी हा प्रश्न ॲक्च्युली ह्या सिनेमाचं नाव बाहेर आल्यापासून सोशल साईट्सवर म्हणा किंवा बाकी ठिकाणी मी सतत ऐकते. तर येस, मला आवडेल ह्याचं उत्तर द्यायला. या सिनेमाचं ट्रेलर पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल की ही मुलं कुठल्या परिस्थितीमध्ये जगतायत किंवा ह्यांच्या आयुष्यात किती खडतर आयुष्य ते जगतायत. आणि अशा परिस्थितीमध्ये साधारण ₹1 कमवण्यासाठी पण फार मेहनत घ्यावी लागते किंवा त्या पैशाची फार किंमत असते. आपण आपल्या आयुष्यात फार सहजपणे लहानपणापासून एखादं कॉईन घेतलं, ग्रुपमध्ये 2 ग्रुप पाडायचे, टॉस केला आणि हेड ऑर टेल ठरवलं. हे फार सोपं होतं आपल्यासाठी, म्हणजे लहानपणापासून एक सुखवास्तू आयुष्यात आपण जगत आल्यामुळे. पण आमच्या सिनेमामधल्या मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अशा परिस्थितीत जगणाऱ्या मुलांसाठी ना हे ₹1 कॉईनसुद्धा फारच जास्त किमतीचं असतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात मनोरंजनासाठी शोधून काढलेली ही वाट आहे की जिकडे आपल्या मैदानातला एखादा प्लेन दगड जो असतो ना तो उचलून त्याच्या एका बाजूला थुंकतात ते, जी बाजू ओली होते आणि दुसरी बाजू सुकी असते. सो ह्यांच्यासाठी टॉस करणं म्हणजे तो दगड हवेत उडवणं आणि त्याची ओली की सुकी ही बाजू ओळखा. सो दॅट इज द नेम ह्या सिनेमाचं. सो इट इज ऑल अबाउट टॉस. आणि पुन्हा नाण्यालाच धरून आपण बोलायचं झालं तर नाण्याला 2 बाजू असतात. तसंच तुम्हाला आमचं पोस्टर पाहून लक्षात आलं असेल की ही तीच मुलं आहेत जी तुम्हाला इथे दिसत आहेत. सो या मुलांच्या आयुष्याच्या 2 बाजू आहेत, त्यांच्या पर्सनॅलिटीच्या 2 बाजू आहेत. आणि मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक चांगली प्रवृत्ती आणि एक वाईट प्रवृत्ती दडलेली असते. आणि लहानपणापासून ज्या प्रवृत्तीला मला वाटतं जसे जसे संस्कार होत जातील, जे जे आपण जगत जातो त्यानुसार ती प्रवृत्ती पुढे येत असते. कुणीतरी एक डॉमिनेट करत असतं, कुणीतरी एक शांत राहत असतं. तर अशा परिस्थितीत बरेचदा असं होतं की मुलं वाईट मार्गी जाऊ शकतात. यात त्यांचाही दोष नसतो, कारण आयुष्यात दुसरं काही करायला साधन नसलं, मनोरंजनाच्या वेगळ्या गोष्टी नसल्या किंवा घरातली वाईट परिस्थिती ह्याच्यामुळे त्यांना पैसा कमवण्यासाठी म्हणा किंवा स्वतःच्या मनोरंजनासाठी वेगळ्या गोष्टी स्वीकाराव्याशा वाटू शकतात. पण अशा वेळी ना या मुलांना चुकीचं ठरवण्याऐवजी ती प्रवृत्ती संपवणं गरजेचं आहे. आणि कुठेही आपण कसेही वाढत असलो तरी आपल्यातला माणूस हा आपल्याकडनं जपला गेला पाहिजे आणि तो चांगलाच असला पाहिजे. तर थोडक्यात हे सांगणारच माझं पात्र आहे या सिनेमामध्ये. आणि खूप मजा आली मला हा सिनेमा करताना. प्रत्येक नवीन आम्ही जो करतो तो विषय म्हणा किंवा प्रत्येक प्रोजेक्ट हे त्या प्रोजेक्टमधून आपण काहीतरी शिकत असतो. त्यामुळे हा सिनेमा करताना मलासुद्धा फार मजा आली. आणि खूप गोष्टी अशा असतात की फार सहज आयुष्य जगताना आपण नाही त्या गोष्टींचा विचार करत, पण त्या सिनेमातल्या सिच्युएशन्स वाचताना, सीन्स वाचताना मलासुद्धा काही गोष्टी नव्याने अशा कळल्या की अरे हो, अशी एक बाजू असू शकते आयुष्याची. आणि समहाऊ राधिका हे जे मी पात्र साकारते त्याचा ना ह्या भाकितावर विश्वासच आहे की जगातली 100% लोक जोपर्यंत सुखी होत नाहीत ना तोपर्यंत दुःख ह्या त्या कारणाने त्या प्रत्येक माणसावर झिरपत राहणार. मग त्यासाठी तुमची परिस्थिती चांगली असली किंवा वाईट असली, सगळी माणसं जोपर्यंत सुखात येत नाही, सुख मिळत नाही तोपर्यंत हे होत राहणार. त्यामुळे कुठेतरी ती प्रवृत्ती आपण संपवूया आणि प्रत्येक मुलाला चांगलं बनवायचा प्रयत्न करूया, अशा पद्धतीचं माझं पात्र आहे या सिनेमात. थँक्यू सो मच. थँक्यू.